आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. बघा एक्झाम्पल काय दिलेलं आहे 4 9 12 इज द पायथागोरियन ट्रिपलेट आर नॉट. म्हणजे दिलेला ट्रिपलेट हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे का ते आपल्याला तपासायचं आहे. तर ते आपण कसं तपासतो. सगळ्यात मोठ्या संख्येचा स्क्वेअर काढून टाकायचो आणि ज्या उरलेल्या दोन संख्या आहेत त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन करायची. हे जर दोन्हीही इक्वल येत असतील तर तो पायथागोरियन ट्रिपलेट असतो. अदरवाइज इट इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. फर्स्ट साइड इज let a equal to 4, b equal to 9 and c equal to 12. घेतलं यादून केलं आपण. लार्जेस्ट साइड इज 12 means c equal to 12 is the largest side. c square means 12 square. 12 square म्हणजेच 12 into 12 144. a square plus b square means 4 square plus 9 square. 4 square is 16 plus 9 square is 81 and the addition is 6 plus 1 7 8 plus 1 9 means 97. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 यांची कंपॅरिझन करा. यांच्या राईट हँड साइड इक्वल आहेत काय. इथे 144 आहे, इथे 97 आहे. दोन्ही संख्या सेम नाहीत. Therefore, c square from equation number 1 and 2, c square not equal to a square plus b square. Therefore, 4 9 12 is not a Pythagorean triplet. म्हणजे दिलेला जो ट्रिपलेट आहे हा पायथागोरियन ट्रिपलेट नाही, हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. इन adjoining figure angle QPR equal to 90 degree. Seg PM is perpendicular to seg QR. त्यानंतर आहे बिटवीन ने दिलेला आहे QMR म्हणजे M lies between Q and R. Length of PM is given 10. PM is 10. QM is 8. Find QR. आपल्याला QR काढायचा आहे. बघा या ठिकाणी ट्रायंगल PQR जो दिलेला आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे आणि यामध्ये अँगल P इज राईट अँगल. इन ट्रायंगल PQR अँगल P इक्वल टू 90 डिग्री and PM perpendicular to QR means PM is perpendicular to hypotenuse QR. Therefore, by geometric mean property, आपण मागच्याच पिरियडला पाहिलेलं होतं की जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी नेमकी काय कशी असते. तर PM चा स्क्वेअर इक्वल टू QM इंटू MR ही जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी आहे. तिला आपण उलट लिहू शकतो. QM इंटू MR इक्वल टू PM स्क्वेअर. लिहिलं तिथे QM इंटू MR equal to PM square. Therefore, 8 into MR equal to 10 square because QM is 8 and PM is 10 are given. Therefore, MR equal to 10 square means 100 by 8 means 12.5. But here question is find QR. QR काढायचे आपल्याला आणि बिटवीननेस आहे QMR means QM
प्लस एम आर इक्वल टू क्यू आर. बघा क्यू एम आर बिटवीननेस, देअरफॉर क्यू आर इक्वल टू क्यू एम प्लस एम आर. क्यू एम प्लस एम आर लिहिलं. क्यू एम इज 8, एम आर इज 12.5, addition is 20.5. Answer is QR equal to 20.5 units. या पद्धतीने त्याचे आन्सर काढलं. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टेंगल whose length is 35 cm and breadth 12 cm. तर रेक्टेंगलचा आपण जर विचार केला तर रेक्टेंगलचा प्रत्येक अँगल हा 90चा असतो बाय डेफिनेशन. आणि त्यामुळे रेक्टेंगलमध्ये डायगोनलचा स्क्वेअर इक्वल टू लेंथ स्क्वेअर प्लस ब्रेथ स्क्वेअर हा फॉर्म्युला तयार होतो बाय पायथागोरस थेरम. बघा वी नो इन रेक्टेंगल डायगोनल स्क्वेअर इक्वल टू लेंथ स्क्वेअर प्लस ब्रेथ स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. But here length is given 35 cm is given and breadth also given 12 cm. Therefore 35 square plus 12 square, square of 35, 12 and 25 म्हणजे 5 चा स्क्वेअर 25 आणि 3 into 4 म्हणजे 12. इथे 144. Addition is 1369. It is also perfect square number. Taking a square root, we get diagonal square चे square root diagonal. आणि ही संख्या 37 चा स्क्वेअर असल्यामुळे या संख्येचा स्क्वेअर रूट आहे 37. Therefore, diagonal of rectangle is 37 सेंटीमीटर. याप्रमाणे आपल्याला त्याचं उत्तर सांगायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. काय म्हणतोय, इन ॲडजॉइनिंग फिगर इन अ ट्रायंगल PSR अँगल S इक्वल टू 90 डिग्री फाइंड RP. RP काढायचा आहे अँड PS. त्या दोन साइड्स काढायच्या आहेत बाय युजिंग इन्फॉर्मेशन गिवन इन फिगर. म्हणजे फिगर मध्ये जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारावर आपल्याला RP आणि PS अशा दोन साइड काढायच्या आहेत. तर फ्रॉम गिवन फिगर इन ट्रायंगल PRS अँगल P इज 30 डिग्री, अँगल S इज 90 डिग्री. देयरफॉर अँगल R इक्वल टू 60 डिग्री. प्रॉपर्टी आहे ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ॲडिशन ही 180 असते. तर त्यापैकी एकाचे मेजरमेंट 30 झालं, दुसऱ्याचं दिलेलं आहे 90, मग हे झाले 120. मग उरलेला जो अँगल आहे तो नक्कीच 60 डिग्रीचा राहील. देअरफॉर अँगल R इक्वल टू 60 डिग्री. म्हणजेच हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलच्या अँगलचे जे मेजरमेंट्स आहेत त्या आहेत 30, 60, 90 याप्रमाणे आहे. देअरफॉर बाय 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम काय होईल, 30 ची अपोजिट साइड ही हायपोटेनियसच्या हाफ राहते. देअरफॉर SR इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनियस. SR इक्वल टू PR डिवाइड बाय 2. याला आपण रिजन दिलं अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री अँगल. हा रिजन द्यायचा आहे. त्यानंतर SR इज गिवन 6 दिलेला आहे. तो SR 6 इक्वल टू PR डिवाइड बाय 2. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकायचं म्हणजे PR इक्वल टू 12. आपल्याला वन साइड मिळालेली आहे ती 12 आहे. म्हणजे या ट्रायंगलचा हायपोटेनियस हा 12 युनिट आहे. दुसरं हा 30 आहे म्हणजे हा 60 आहे. तर 60 ची अपोजिट साइड ही PS आहे. त्यामुळे PS इक्वल टू रूट 3/2 इंटू PR रिजन अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री अँगल. त्यापैकी PR आपण काढलेला आहे. PR हा 12 किंमत भरली आपण 2 1 जा 2.
6 2 जा 12, त्याप्रमाणे भाग दिला म्हणजे राहिलं कोणतं 6 रूट 3. शेवटी फायनली आन्सर लिहून टाकायचं. आरपी तिथे आरपीचा उल्लेख होता म्हणून आरपी लिहिले, नाही तर पीआर सफिशियंट आहे. आरपी इक्वल टू 12 युनिट अँड पीएस इक्वल टू 6 रूट ऑफ 3 युनिट्स. याप्रमाणे त्याचं उत्तर लिहायचं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे इन द फिगर एम इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर. ही एक फिगर दिलेली आहे आणि या फिगर मध्ये एम हा आर क्यू चा मिड पॉइंट आहे. अँगल पी आर क्यू म्हणजे आर हा अँगल 90 चा आहे. देन प्रूव्ह दॅट क्यू स्क्वेअर इक्वल टू 4pm स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. महत्वाचा प्रॉब्लेम आहे तसं. बघा कसं प्रूव्ह करायचं. अकॉर्डिंग टू एक्झाम्पल म्हणजे एक्झाम्पल मध्ये दिलेल्या माहितीनुसार असा त्याचा अर्थ होतो. एम इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर. एम इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर. मिड पॉइंट आहे म्हणजेच क्यू आर चे दोन इक्वल पार्ट मध्ये एम हा पॉइंट डिवाइड करतो. या आर क्यू ला एम हा पॉइंट दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो बिकॉज एम इज द मिड पॉइंट ऑफ आर क्यू. देयरफॉर आर एम क्यू इज हाफ ऑफ द आर क्यू. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं. आर एम क्यू इक्वल टू हाफ ऑफ आर क्यू. इक्वेशन नंबर 1. आता फिगर मध्ये बघा इन ट्रायंगल पी आर एम. तर या ट्रायंगल मध्ये आर हा अँगल 90 चा आहे म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल असलं की आपल्याला पायथागोरस थेरम यूज करता येतो. देयरफॉर बाय पायथागोरस थेरम pr स्क्वेअर प्लस rm स्क्वेअर इक्वल टू pm स्क्वेअर झालं. pr स्क्वेअर प्लस rm स्क्वेअर इक्वल टू pm स्क्वेअर. बट rm इक्वल टू हाफ ऑफ आर क्यू. तर या rm ला आपण रिप्लेस केलं हाफ ऑफ आर क्यू ने. हाफ ऑफ आर क्यू होल स्क्वेअर. आता याचा जो स्क्वेअर आहे 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4 आणि आर क्यू स्क्वेअर म्हणजेच आर क्यू स्क्वेअर डिवाइड बाय 4. इथे 4 आलं. या थ्रू आउट इक्वेशनला आपण 4 ने मल्टिप्लाय करून टाकू. याला 4 ने मल्टिप्लाय करू, याला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय, याला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय म्हणजे हा 4pr स्क्वेअर झाला. इथे आपण 4 ने मल्टिप्लाय केलं त्यामुळे 4 4 कॅन्सल राहिला आर क्यू स्क्वेअर. आणि इथे सुद्धा आपण 4 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 4pm स्क्वेअर. देयरफॉर आर क्यू स्क्वेअर लेफ्टला ठेवून याला आपण राईटला शिफ्ट करून टाकू. आर क्यू स्क्वेअर इक्वल टू 4pm स्क्वेअर मायनस 4pr स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 2 दिलं. नाउ इन अ ट्रायंगल PRQ म्हणजे मोठा ट्रायंगल जो आहे PRQ. या हा ट्रायंगल घेतलेला आहे. या ट्रायंगल मध्ये R चं मेजरमेंट हे 90 आहे. घेतलं इथे 90 म्हणजेच हा राईट अँगल ट्रायंगल आहे. बाय पायथागोरस थेरम हायपोटेनियस स्क्वेअर मीन्स PQ स्क्वेअर इक्वल टू RM स्क्वेअर RQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. PQ स्क्वेअर इक्वल टू RQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. परंतु RQ स्क्वेअर हा इक्वेशन नंबर 2 मध्ये बघा कसा एक्सप्रेस केलेला आहे. RQ स्क्वेअर म्हणजे 4pm स्क्वेअर मायनस 4pr स्क्वेअर. तर या RQ च्या जागेवर आपण ही टोटल संख्या लिहून घेऊ. देयरफॉर PQ स्क्वेअर इक्वल टू 4pm स्क्वेअर मायनस 4pr स्क्वेअर प्लस pr स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन नंबर 2. देयरफॉर PQ स्क्वेअर इक्वल टू 4pm स्क्वेअर. बघा इथे मायनस 4pr स्क्वेअर प्लस pr स्क्वेअर म्हणजेच मायनस 3pr स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. इथले या एक्सरसाइजचे जे काही प्रॉब्लेम शिल्लक आहेत ते तुम्हाला ॲज अ होमवर्क आहे, घरी त्यांची प्रॅक्टिस करायची.